आत्ता जर सरू मावशींचं लग्न नाही झालं तर नको 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 असे विचारही करायला नको. श्रीला काय एवढा वेळ लागतोय? फोन नाही नाही, फोन करणंही बरोबर नाही आत्ता. काय करू मी? झोपली नव्हतीस ना बाळा? नाही. का हो? हे पत्र लिहिलंय मी श्री आणि तुझ्यासाठी. हो, पत्र? नाही नाही, आता वाचू नकोस हं. माझं लग्न लागल्यानंतर वाचा. का पण असं का? असंच. तसंही आता माझ्या लग्नाची घट्टिका जवळच आली आहे. माझी पाठवणी झाली ना की दोघं एकत्र मिळून वाचा. बरं. ए, मेहंदी बघितलीस माझी? खूप छान रंगली आहे. हो ना. ही मेहंदी, हा चुडा, शालू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजून घेणारा नवरा, या सगळ्याची मी किती वर्ष वाट पाहत होते. तुमच्यामुळे माझं वाट बघणं संपलं. तुमच्यामुळे हा आनंद माझ्या आयुष्यात आलाय. माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय जान्हवी मला. माझं लग्न झालं नसतं ना तर माझ्या आत्म्याला शांती मिळाली नसती. भूत होऊन फिरत राहिले असते मी. हा हो सरू मावशी, असं नका म्हणू काहीतरी. हो, आता तसं बोलायचं कारणही नाहीये म्हणा. सगळं चांगलं होतंय.